कोण मेलं का नाही? एवढं नाही आलं अजून. काय राहू खेळता तुम्ही? इथंच बसलोय समोर, काय उपटायची ती उपट. कॅमेरे बिमेरे बंद कर बरं का, इंटरव्ह्यू नंतर घेऊ आपण. पहिले गप्पा मारतो यांच्यासोबत, ते नंतर चालू होतं ना. सांगा मला, मी काय म्हणतो तुमच्या कॅरेक्टरबद्दल सांगा. बाकीचं इंट्रोडक्शन वगैरे द्यायची तुम्हाला काही गरज नाही आता, कारण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीच झाले तुम्ही काय आहेत काय नाही. पण त्या चित्रपटातील तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काहीतरी सांगा आम्हाला. आता ज्या ज्या लोकांनी सिनेमा पाहिला असेल, म्हणजे आता नाही आहे थिएटरला सिनेमा, पण तरी ज्या ज्या लोकांनी पाहिला असेल त्यांना माहितीच आहे. पण तरी ते कॅरेक्टर असं होतं की एक साधा कॉलेजला जाणारा मुलगा, आपला अभ्यास, आपले मित्र चार, आणि जेवण खावण मेस, एवढंच त्याचं आयुष्य होतं, लिमिटेड सगळं. आणि एका पॉईंट नंतर त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की त्याचा कसा पूर्ण चेंज होतो, की तो माणूस, एक साधा माणूस कसा बदलू शकतो एका त्याच्यावर काही सिच्युएशन आल्यानंतर, तो कितपत त्याचा चेंज आपण बघू शकतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे परिस्थितीनुसार माणूस किती बदलू शकतो साधा. अच्छा अच्छा अच्छा, हे असं आहे. दोन कॅरेक्टर्स आहेत, पॅरलल नाही म्हणतात, दोन कॅरेक्टर्स आहेत, दोन फेज आहेत. तर मग या क्षेत्रात तुम्ही कसे, म्हणजे पहिल्यापासून याच्यात होते नाटक वगैरे का, मग हे पहिल्यांदाच, किंवा म्हणजे कशा प्रकारे तुम्ही याच्यात आले, मूवी बनवावं एखादा, असं तुम्हाला कसं वाटलं? क्षेत्रात या पहिल्यापासूनच होतं, म्हणजे पहिल्यापासून असं नाही म्हणता ना, नाटक करत होतो शाळेपासून, मग एकांकिका स्पर्धा वगैरे वगैरे, कुठे पुण्यात? आणि पुण्यातच. आणि त्यानंतर मग एक भीमराव मुडे म्हणून आहेत, म्हणजे डावपेच सिनेमाचे दिग्दर्शक, आता मुक्ता बर्वेंची जी सिरियल होती त्याचे दिग्दर्शक, तो म्हणजे दादाचे तो गुरु, त्याने सगळं शिकवलं. म्हणजे त्याचा हात पकडून म्हणजे त्यांनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं, इथून सुरुवात. आणि त्यानंतर हळूहळू मग त्याची एक फिल्म होती, तिथे कॉस्ट्युम असिस्टंट वगैरे म्हणून काम केलं. एकदा बघायचं होतं ते सगळं, ते आवडत होतं की काय असतो सिनेमा, काय असतो कॅमेरा वॅमेरा. तर तेव्हा ते लहान नाही म्हणता ना, 12वी नंतर मी ते कॉस्ट्युम असिस्टंटचं काम केलं. आणि त्यानंतर सगळे मला त्यावेळेस कळालं की अरे बाबा, प्रोडक्शन असतं, डिरेक्शन असतं, मेकअप असतो, म्हणजे डिपार्टमेंट्स असतात. माहितीच नव्हतं एवढं, नाटकवाले ना, म्हणजे आपल्याला काय माहिती. बरोबर. आणि मग तेव्हा कळालं की डिपार्टमेंट्स असतात. मग जरा अभ्यास करत गेलो, सिनेमा पाहतच होतो, आवडत होतं हे बनवायचं. मग त्यानंतर कळालं, एका पॉईंटला लक्षात आलं की आपल्याला बनवायला आवडतं, म्हणजे की मेकर व्हायचं आपल्याला, ऍक्टर वगैरे नको, डिरेक्शन करायचं, लोकांकडून ते काम काढून घ्यायला आपल्याला जमेल. त्यामुळे नंतर असिस्ट करायला लागलो डिरेक्शनला. आणि असिस्ट करता आता कॉलेज डायरीला पण मी असोसिएट डिरेक्टर आहे, ऍक्टर नंतर आहे. ओके, पहिला कॅमेरा समोर उभं राहायचं किंवा अभिनय करायची पहिलीच वेळ. अच्छा. मग या वेळेस तुमची जी टीम वगैरे आहे, ते आता चित्रपट बनवायचं म्हटल्यावर खूप मोठी टीम वगैरे लागते नाही का, तर ती तुमची टीम ती पहिलेपासून होती का याच्यासाठी बनवली, किंवा तुम्ही एकत्र कसे आलात सगळे लोक? चित्रपटाचे दिग्दर्शक अनिकेत घाडगे, आणि एका पडत्या काळात मी एक प्री वेडिंग केलं होतं. प्री वेडिंगचं मी एडिट घेऊन त्याच्याकडे गेलो होतो. त्यावेळेस त्या एडिटमध्ये माझी त्याची ओळख झाली, आणि त्याला ते आता बोलण्यामुळे आपलं जुळतं ना की अरे हा, ही फिल्म पाहिली का, ती फिल्म पाहिली का. मग त्याचंही प्रेम साऊथ सिनेमावर, माझंही. मग अरे हे बघ ते भारी आहे, ते बघ ते भारी आहे, असं करत मग तो म्हणलं की अरे फिल्म बनवायची चाललंय माझं, की करूया, बनवूयात काय, तुला आवडेल का एकत्र काम करायला. मग तसं एकत्र झालो, आणि मग सिनेमा लिहिण्यापासून ते इथपर्यंतची पूर्ण ती प्रोसेस टीम सोबतच, म्हणजे अनिकेत आणि मी पहिल्यापासून. मग नंतर एक गोष्टी ऍड होत गेल्या, आनंद असेल, समीर असेल, म्हणजे स्टुडिओ आहे अनिकेतचं स्वतःचा, एडिटिंग. अनिकेत पहिला एडिटर आहे, तर त्याची ऑलरेडी छोटीशी टीम होती, कॉस्ट्युम असिस्टंट वगैरे. नंतर मग मी ज्या काही मागे असिस्ट केलं होतं त्या टीममधलं, म्हणजे हा प्रोडक्शन मॅनेजर चांगला आहे, हे हा चांगला आहे, मग असं ते बिल्टअप एकेकाला घेत पूर्ण अशी टीम बिल्ड झाली. अच्छा, किती दिवसाचा तरी हा, म्हणजे एक टीम बनवण्यासाठी किती दिवसाचा, या पिक्चरा मागे तुमचं जे काम होतं ते किती दिवसाचा प्रवास होता तरी तुमचा, म्हणजे स्टार्ट टू रिलीज किती दिवसाचा होता तरी? 1.5 ते 2 वर्षाचा टाइम कंटिन्यू. म्हणजे लिखाणापासून ते रिलीज पर्यंत ते इतके इतके दिवस चालू होतं सगळं, म्हणजे लिहिण्यापासून ते शेवटचं पोस्टर निघेपर्यंत. अच्छा, हा तुमच्या बोलण्याप्रमाणे ते चित्रपटात पण दिसतं आपल्याला की साऊथचा तडका आहे त्याच्यामध्ये. तर म्हणजे आतापर्यंत मी तरी पर्सनली जर असं बघितलं तर आतापर्यंत जेवढे मराठी मूवीज बघितले ना, तर त्यांच्यात अशा प्रकारचा प्रयोग नवीन काहीतरी आम्हाला कधी बघायला भेटला नव्हता. हे तुमचं पहिल्यांदाच मी असं नवीन बघितलंय नाही का, की म्हणजे बऱ्यापैकी आता त्या टाईपमध्ये मूवी यायला लागले. तर तुम्हाला काय वाटतं, हा नवीन प्रकारचा एखादा ट्रेंड सेटअप झालाय का मराठीमध्ये, की त्या झोन मधले आता मूवी येतील इथून पुढे किंवा यायला हव्यात? म्हणजे नवनवीन विषयांना हात, म्हणजे काय की थकलेत रे लोक, म्हणजे तेच बरोबर, कंटाळा लोकांना, काहीतरी चांगलं वेगळं बघायचं लोकांना खूप, म्हणजे लोकांना वेगळंच बघायचं.
तर म्हणलं तेच तेच करत बसण्यापेक्षा काहीतरी वेगळंच लोकांना दाखवायचं. मला वाटतं यावेत असे सिनेमे, लोकांनाही ते आवडावेत, लोकांनी त्याला जावं, तरच तसे नवीन सिनेमा यायला म्हणजे लोकांना बनवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल की लोक जात आहेत सिनेमा बघायला, तर नक्कीच आम्ही तसा नवीन सिनेमा घेऊन येऊ. बरोबर. मराठी ऑडियन्स पण आता तेवढी एज्युकेटेड आणि तो झालाय आता, म्हणजे ते ऑडियन्स तेवढा हुशार झालाय आता की तो चांगल्या फिल्म्स त्याला कळतात. बरोबर. असे इतर मराठी मूवी असतात त्यांचा जर ठरलेला पॅटर्न असला तर ते बनवायला सुद्धा एक प्रोसेस त्यांची ठरलेली असते. पण हा नवीन प्रयोग असला की याला बनवायला सुद्धा बरेच काही प्रॉब्लेम वगैरे आले असतील तुम्हाला, तर यावेळेस अडचणी वगैरे म्हणजे कशा प्रकारे तुम्ही टॅकल केलं त्या गोष्टींना? का अगोदरपासून तुम्हाला माहिती होतं की अरे हे असं होणार आहे आपल्यासोबत? हा म्हणजे आता आपण ते कसं आहे म्हणजे खेळायचं आणि माती पण नाही लागली पाहिजे असं नव्हतं ना. म्हणजे तुम्हाला एकदा पडलं जात की प्रॉब्लेम्स येणार. मेकर्स, आपण फिल्म मेकर्सला तेच प्रॉब्लेम म्हणजे शेड्यूलचे प्रॉब्लेम असतात, पैशाचे प्रॉब्लेम, म्हणजे सगळ्याच बाजूने असतो आणि ते प्रॉब्लेम्स येतच असतात. त्याला फक्त आपल्याला टॅकल करत राहायचं असतं. प्रॉब्लेम्स तर भरपूर सारे असतात, फक्त तुम्ही त्याला टॅकल कसं करताय यावर तुमचं सगळं अवलंबून आहे. बरोबर. महत्वाचा आता प्रश्न नक्की ते मूवीचं ठीक आहे सगळं, ते फसवणूक वगैरे तो काय मॅटर काय नक्की, काय प्रॉब्लेम काय झाला होता तो नेमका? फसवणूक म्हणजे फसवणूक, हा त्याला फसवणूक म्हणू शकतो. डिस्ट्रीब्युटर होते, त्यांनी डिस्ट्रीब्युशन वगैरे म्हणजे त्यांना 22 तारखेला आम्ही फिल्म जेव्हा रिलीज करणार होतो 22 फेब्रुवारीला, तेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला कमीत कमी 70 थिएटरला तरी फिल्म हवी आहे. म्हणजे सिनेमाची पब्लिसिटी ऑलरेडी कमी आहे, माहिती होतं आम्हाला की लोकांपर्यंत जास्त सिनेमा पोहोचलेला नाहीये, बजेट नव्हतं आपल्याकडे. पब्लिसिटी वगैरे केली होती, सोशललाच जास्त केली होती, पण कसं आहे की आता म्हणजे चॅनलला तुला जायचं, त्यांचे बजेट, त्यांचे पॅकेजेस खूप मोठे आहेत, तेवढे पैसे नव्हते अवेलेबल. मग त्यावेळेस तसं करावं लागलं आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं. आणि त्यानंतर प्रॉब्लेम कसं झाला की शुक्रवारी तुझा सिनेमा रिलीजला आहे, आम्हाला त्यांनी खूप आधी कॉन्फिडन्स दिला की 100% लागणार, 100-120 स्क्रीन देतो. मी त्यांना तेव्हाही सांगितलं 100 नाही 70 तरी मला पाहिजेच पाहिजे, शुअर शॉट. म्हणजे काय रे की सिनेमाला म्हणजे लोकांना आता पब्लिसिटी नाही, पण जरी पब्लिसिटी असेल ना तरी त्या सिनेमाला थोडासा जगायला वेळ मिळाला पाहिजे, म्हणजे तेवढ्या तो एरियाजमध्ये पोहोचला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांची जेवढी फी आहे कमीत कमी रिकव्हर तरी झालं. हा तेवढं नाही, तो लोकांपर्यंत पोहोचला पण पाहिजे तेवढ्या एरियाजमध्ये. तो 200 थिएटर नाहीच, पण तरी कमीत कमी 100 थिएटर झाला तर बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचला असं आपण समजू. बरोबर. आणि बुधवारी जेव्हा रिलीजला होता, शुक्रवारी जेव्हा रिलीजला आहे सिनेमा, बुधवारी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 30च थिएटर होतात, 30 इज फायनल. मग माझे म्हणजे अनिकेत टाइम आला एकदम. हा म्हणजे अनिकेतचे आमचे दोघांचे म्हणजे आम्ही तिथेच आडदेव खचलो. म्हणजे आता काय 30 थिएटर आणि एवढं सगळं पणाला लावले 2 वर्ष. आणि तरी आम्ही मग त्यांना भेटलो. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी मी आणि अनिकेतने फोन लावून ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, मित्राची ओळख काढ, याची ओळख काढ, असं करून मी 15 थिएटर वाढवले स्वतःच्या ह्याच्याने. त्यांनी 2-4 वाढवले, आपण 10-12 वाढवले असं असेल. तर ते थिएटर वाढवले आणि फायनल आकडा 45 वर गेला. 45 थिएटरला रिलीज होते. नाही तरी नाही आले, सगळं करून 45. आणि ज्यावेळेस मग रिलीज झाला सिनेमा 45ला, तर मग सकाळी सगळेच प्रॉब्लेम सुरू झाले की केडीएम जे असतं, केडीएम थिएटरला पोहोचलं नाही, पोस्टर्सच पोहोचले नाही सिनेमा. आता थिएटरला कसं असतं बाकीच्या सिंगल थिएटर्सला गावागावातलं की तुमचं पोस्टर जे दिसलं ना तर लोक तिथे आत जातात. बरोबर. तर ते पोस्टर पोहोचणं गरजेचं असतं, नाही तर सिनेमा थिएटर मला काय म्हणतो की नाही मी नाही लावणार त्याशिवाय सिनेमा. मग पोस्टर्स पोहोचले नाही, केडीएम पोहोचले नाही. नंतर जिथे 60,000 भाडे समज, तर तिथे 40,000 दिले, 20,000 पैशात तिकिटांमधनं घ्या असं म्हटलंय. म्हणजे भरपूर अशा आम्हाला म्हणजे डिस्ट्रीब्युशनच्या अंडर ज्या गोष्टी येतात, म्हणजे हे सगळं सामान पोहोचवणं असेल, थिएटर्सला सिनेमा लावणं असेल, तो रन करून घेणं असेल, हे कुठलंच झालं नाही. आणि त्यांचे शनिवार रविवार फोनच ऑफ रे. तेव्हा तर म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता की एका नवीन फिल्म मेकरसाठी, नवीनच अक्षरशः नवीनच आहोत, नवीन फिल्म मेकरसाठी खूप आमच्यासाठी तर खूप टफ सिच्युएशन होती की सगळे कॉल्स आम्ही हँडल करत होतो, तिथपर्यंत आम्ही पोहोचत होतो, त्यातलं काही माहिती नाही. पैसे वगैरे पण बऱ्याच गोष्टी हे करून सगळे ऍडजस्ट केले आणि डिरेक्टरने. हा भरपूर ऍडजस्ट. आता काय की मला तेच सांगायचं की उगाच कुठल्याही फालतू सिनेमावर नव्हते ना ऍडजस्ट केले. म्हणजे मला आता लोक तेच म्हणतात की तुम्ही कशाला घ्यायचे ना मग पैसे, असं नसतं ना. ते आपण आपली जी 2 वर्षाची मेहनत असते, बरं ती मेहनत जरी आपल्याला समजलं की बाबा हे नाही चालणार किंवा हे नाही चांगला सिनेमा बनलाय, तर आपण त्याच्यावर थांबतो की एवढा तो रिलीज करून टाकू. पण माहिती होतं ना की सिनेमा चांगला झालाय, तो लोकांना आवडेल, वेगळं काहीतरी आहे, तर त्यानुसार आम्ही त्याला पैशाची जुळजुळ करत होतो. आपल्याकडून जेवढं काय होईल ह्याच्याकडनं एवढे घे, त्याच्याकडनं टक्केवारी वगैरे भरपूर चाललं होतं. अशा ह्याच्यात ऍड केलं आणि ते केलं होतं. आणि त्या पैशाचं असं हे होतं दिसताना थोडंसं ते. मग आता ते जे काय माझं म्हणजे खरं तर म्हणजे मला खूप वाईट वाटतं की सिनेमाने आमचे चेहरे हे व्हायला हवे होते. बरोबर, लोकांपर्यंत जायला हवे होते, पण ते खूप वेगळ्या कारणाने गेले आणि लोकांपर्यंत खूप वेगळ्या वेने आम्ही पोहोचलो, जे की मला म्हणजे वाईटच वाटतं की ते खूप चुकीचं झालं. ज्या गोष्टी नव्हत्या व्हायला पाहिजे त्या झाल्यात.
पण त्यात तुमची पण काय चुकी नव्हती, कारण चित्रपट बनवताना आपल्याला समजतं की आपण काय बनवतोय, नाही का? हा, आणि आता आता मी किती सांगितलं तरी ते पुढच्याला नाही समजणार की किती मेहनत असते त्या मागे, आणि मी सांगून त्याचा बाजार पण नाही करायचा मला की बरोबर बरोबर. आधी की ते आता आमच्याही चुका आहेत त्यात की थोडासा म्हणजे पब्लिसिटीला थोडंसं पब्लिसिटी व्हायला हवी होती सिनेमाची, किंवा ही जी लोक आपण घेतो जेव्हा हायर करतो लोकांना तेव्हा थोडंसं आजूबाजूला विचारून हे करून, किंवा हा खरंच डिस्ट्रीब्युटर वगैरे तुमच्या अगोदरपासून ओळखीचे होते का? नाही, असंच एका मित्रा थ्रू ओळख झाली होती, पण त्यांचं काय मोठे डिस्ट्रीब्युटर आहेत ना, त्यांनी आधी जुन्या ह्याच्यात खूप मोठे मोठे सिनेमे डिस्ट्रीब्यूट केले, खूप मोठे मोठे, म्हणजे तू इमॅजिन सुद्धा करू शकत नाही तसे सिनेमे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर मी त्यांची हिस्ट्री काढून मी खुश झालो ना की एवढा मोठा माणूस आपल्याकडे, आणि मी जास्त आता ठीक आहे ते तो ती एक आमची चूक झाली की आम्ही त्याला पूर्ण त्याची परीक्षा म्हणजे त्याला ते एक आक्रोश असतो, ते पण मुद्दाम ठरवून किंवा असं नसतं तुमचं पण ते असं नाही, ठरवून का करेल ठरवून का म्हणजे ठरवून करायचं असतं तर मग ते एकदमच मग प्रॉपर सगळे शॉर्ट टेकिंग केलं असतं ना. बरोबर बरोबर. तर म्हणजे तुम्हाला महत्वाची मदत म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेनेचीच झाली. आणि अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, म्हणजे जेव्हा तुमचा चित्रपट येत होता, पब्लिश होता, त्याच्यानंतर आता आला थिएटर्स ना, आता तो जवळपास म्हणजे गेला थिएटर्सवर ना. कारण आम्ही पण एक शो बघितला त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की अरे पिक्चर आलाय, म्हटलं भारी, जाऊ आपण बघायला. दुसऱ्या दिवशी आमची सगळी टीम आम्ही गेलो बघायला, पण तिकडे तो मूवीच नव्हता. म्हणून म्हटलं मग ह्या थिएटरला असेल तर बऱ्याच थिएटरला तसं झालं असं. काय की थिएटरचा इश्यू कसा आहे तुला सांगतो की मल्टिप्लेक्स आहेत, ते मल्टिप्लेक्स तुमची पब्लिसिटी काय, स्टारकास्ट काय, प्रोडक्शन काय, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात की तुम्ही कोण आहे तुमच्या सिनेमात, काय पब्लिसिटी कशी आहे, लोकांपर्यंत सिनेमा गेला त्यावर ते स्क्रीन्स येतात तुला. आणि सिंगलचं कसं आहे, सिंगलची तू भाडीभराने बुक करून टाक. पण आता समज आता एका थिएटर, आता मला म्हणजे प्रॉब्लेम तोच, जेव्हा मी थोडंसं जरा याच्या डोकं घातलं की समज आता 1 लाख रुपये भाडं आहे एका थिएटरचं, 1 लाख रुपये भाडं आहे ते, आता 1 लाखाला 100 जर तर आपण हिशोब काढला, समज रोज 200 लोक पकडूयात आपण, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 200 लोक जातही नाहीत. सोमवार मंगळवार तर 5-10 असतात तुम्हाला, म्हणजे मग ते पण, आणि पहिल्या आठवड्यात सोमवार मंगळवार कोण जाणार, जर तो हिट झाला तर पुढच्या सोमवार मंगळवारी गर्दी वाढेल. बरोबर. तर समज आपण 7 दिवसाचे 100 लोक पकडले, 100 लोक गेली थिएटरला, 700, तर आपण 1000 लोक पकडू, 1200 पकडू, 1200 लोक समज 7 दिवसात थिएटरला पोहोचली एका, तरी ते भाडं रिकवर होत नाही होत रिकवर. म्हणजे हे गणितच मला समजलं नाही की ते भाडेच रिकवर होणार नाहीये त्या सिनेमाचं कितीही चालला तरी. म्हणजे त्याला खूप, म्हणजे त्याला 5 आठवडे चालावं लागेल आणि त्याला हाऊसफुलच चालावं लागेल, तर प्रोड्युसर म्हणजे जो निर्माता आहे तो काहीतरी बाबा पुढचा सिनेमा करायची त्याच्यात ताकद येईल. आणि मला हेच समजलं नाही की म्हणजे आधी मी आता थोडंसं आधीच मी गणित काढली तर आधी रेंट हीच नव्हती. बरोबर, रेंट ही पद्धतच नव्हती. पार्टनरशिप 50-50% थिएटर्स मला घ्यायचे, तुमचा सिनेमा चांगला असेल तो थिएटरला असायचा, जे काय आपलं कलेक्शन 50-50%. आणि त्यावेळेस कसं होतं की म्हणजे चालला तर तो सिनेमा म्हणजे थिएटर मालक पण ठेवायचा, तो चांगला सिनेमा का नाही ठेवणार, त्यामुळे सिनेमा चांगला बनवणं गरजेचं होतं. बरोबर. म्हणजे फिल्टर्स खूप होते, झक मारून तुला चांगलाच सिनेमा द्यायचा लोकांना, तरच तो टिकेल आणि नाही तर तो निघून जाईल. बरोबर, हे सरळ गणित होतं. तर ते आता खूप म्हणजे सगळं असं काहीतरी सगळा गाळ होऊन बसलाय. आणि मग तुम्ही जे काय त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट वगैरे केलं त्या सगळ्या गोष्टी, कारण तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं ना की तुम्ही एकदम म्हणजे ते दुःख तुमच्या त्या वाक्यातून दिसत होतं की आता इथून पुढे मराठी चित्रपटात मी बराच कष्ट केले बनवण्यासाठी, पण आता माझी इच्छा राहिलेली नाही हे करायची. तर ते कुठल्या याच्यात, म्हणजे त्याच्यानंतर काय आता तुमची मनाची भावना काय नक्की, नाही का, म्हणजे तुम्ही नाही ते आता म्हणजे काय झालं की जेव्हा पहिल्यांदा सिनेमा आपण करतो आणि या सगळ्यात सिनेमा अडकत चालला सगळ्याच गोष्टी म्हणणं की, आणि आता आपण साऊथच्या गोष्टी ऐकतो की तिथे नवीन फिल्म मेकर्सला वेलकम असतं, त्यांचे म्हणजे मोठे मोठे प्रोड्युसर असतील, मोठे मोठे ऍक्टर असतील, अरे ते न्यू फिल्म मेकर 5-5 CR फिल्म्स करतात, म्हणजे 1-2 CR ती लोक त्यांना वर घेऊन येतात, येस तुमचा कंटेंट चांगला आहे तुम्ही करा, वी विल प्रमोट यू, म्हणजे ते त्यांना प्रमोट करतात, पैसे देतात त्यांचे. हे काय असतं त्या प्रोडक्टसाठी सगळे काम करतात. बरोबर. ते आपली जी कला आहे ती चांगली व्हावी आणि आपलं पूर्ण जे काही पोहोचावी. मी ते कमेंट केलं होतं की या सगळ्या, म्हणजे मला काय झालं रे की या सगळ्यात नवीन फिल्म मेकरच्या म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे मी आता नवीन आहे तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलेच ना, तो हे सगळं मला नकोसं झालंय का. बरोबर, सगळ्याच बाजूने अडकत चालल्यात गोष्टी, कोणी सोबत नाही, सगळंच असं काहीतरी वेगळंच गणित दिसतंय, त्यामुळे असं इच्छा आली की नको करायला. पण नाही, असं नाही, मी त्यानंतर विचार केला की आपण असं म्हणजे असं पळून किंवा सोडून जाण्यात काय अर्थ नाही. म्हणजे इथे म्हणजे लवकरच नवीन सिनेमाची तयारी करेन मी, म्हणजे तेवढ्याच याने, म्हणजे तेवढ्याच उमेदीने आणि तेवढ्याच. येस.
तुमच्या चित्रपटात पण मी ऐकलं की 5 भाषेतली गाणी होती सिनेमात. ती आयडिया नेमकी काय होती? म्हणजे आता इथून मागे मी कुठल्या मूवी मध्ये दुसऱ्या प्रकारचं पण दुसऱ्या भाषेतलं पण गाणं ऐकलं, याच्यात एकदमच 5 म्हणजे तुम्ही काय विचार केला होता नक्की? नाही विचार काय, जेव्हा सिनेमा लिहिला ना की त्यात म्हणजे एकही गाणं डान्सिकल नव्हतं, म्हणजे अजिबात सगळे अजिबात नाही, म्हणजे मोंटाजिकल, म्हणजे काहीतरी घडतंय. बरोबर. नेरेटिव्ह गाणी आहेत सगळे, म्हणजे स्टोरी पुढे नेतात तिथून. बरोबर. म्हणजे असं मोठ्या मोठ्या सिनेमा सारखं नाही की हे गाणं कट कर दिया, वो गाणं कट कर दिया. स्टोरीचा भाग आहे, ते असणं गरजेचंच, कारण स्टोरी पुढे जाते. बरोबर. तर मोंटाजिकल आता म्हणजे तू तमिळ गाणं जर पाहिलंस तर तमिळ गाणं 3-3.5 मिनिटाचं आहे, तर त्यात 300+ कट्स आहेत. बरोबर. शॉर्ट्स 300+ शॉर्ट्स आहेत. तर एवढं ते असं वेगळं आहे. आणि जेव्हा लिहित होतो, लिहितानाच तेव्हा असं लक्षात आलं की अरे ह्याला इंग्लिश गाण्यासारखी ट्रीटमेंट देऊयात, अरे ह्याला तशी ट्रीटमेंट देऊयात, अरे ह्याला थोडंसं सॅड सॉंग आहे तर वो हिंदीवाला फील चाहिए. आणि असंच डिस्कशन मध्ये आलं की आपण का व्हाय नॉट, जर आपण हे गाणं हिंदी केलं, हे गाणं इंग्लिश केलं, हे गाणं तमिळ केलं, आणि हे असंच डिस्कशन मध्येच ते ठरलं की आपण वेगवेगळ्या भाषेतली गाणी करूयात आणि एक ट्राय करून बघूयात ना लोकांना कसं. बरोबर. नवीन आहे लोकांसाठी काहीतरी प्रयोग बघूयात. आणि याचं काहीतरी तुमचं ते वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला या गोष्टीला. ते झाल्यानंतर आम्हाला कळलं की असं अधिक झालेलंच नाहीये. आम्ही पण एक वेब सिरीज केली, त्याचा पोस्टर आहे, तुम्हाला ट्रेलर ते रिमोट जरी ट्रेलर प्ले करा, ट्रेलर बघा, आम्हाला पण सांगा, रिव्ह्यू द्या तुमचा, कारण कसं एक तुमच्या नजर बघण्याची एक वेगळी, आम्हाला पण थोडंसं कळेल नाही का की कशा प्रकारे झालंय किंवा काय. गावठी राडा. गावठी राडा म्हणून आहे, गावातले प्रश्न असतात ना त्याच्यावर एक वेब सिरीज. आम्ही पण तुम्ही कसं मराठी चित्रपटाचा एक तो झोन सोडून वेगळं काहीतरी केलं, तसे जे मराठी वेब सिरीजचा एक लोकांनी एक असं ब्रॅकेट बनवलं की जास्त त्याच्यापासून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही. काय रे स्वप्न्या, काय आबळ कोसळले? आबळच तर कोसळत नाही सरपंच, पाण्याची आपदा झाली या गावात. होय सरपंच, एवढी आपदा झाली की प्यायला बी पाणी नाही आहे आणि धुवायला बी पाणी नाही आहे. तो गाव बाहेर तलाव आहे, तो वापरा की. अहो गावाबाहेर जाईपर्यंत पांढरं धोतर पिवळं वहीन की. माझ्या लेका तुझ्या लोणचं काय झालं रे? मी बी गेलतो रे बँकेत, मॅनेजर म्हणला तुला घाण ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? घाण ठेवावं लागेल रे भाड्या. सायलीला भेटायचं लका. सायलीला? हा ना. असल्या अवतारात अरे बघून पळून जाईल तुला. कापड बिपड घे जरा, तोंड धुवून ये. ए लका, खायला पैसे नाही, दाताच्या क्लिपा ऐकू का? बघू क्लिपा? अरे पिवळ्या झाल्यात त्या, तर कोण घेणार तुझ्या क्लिपा? आज ना तिला 143 बोलून टाकतो मी. 143? 120 300 असते खायचं पान. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. तुझ्या आठवण येते ना, जेवले भूक लागत नाही मला. किती बी प्रयत्न केला तरी दुपारची झोप लागत नाही. झोपला की तुझ्या आठवण येते, उठला की तुझ्या आठवण येते. अरे वतकी बसा बसा का दू एक झापड. झापड से डरने लगता साहब, इस पोरे के डूंगन से लग रहा जो पूरी तरह से गोकर से माकाई. ए यार तू बेसन नको खा जाऊ, धुते. विश्वास, जर विश्वास दिला ना त्यांना की आपण आपल्या गावाचं भलं करणार आहे, तर हळूहळू सगळी होती ना आपल्या बाजूनं. आता तू सोडवशील ना गावचा प्रश्न. आम्ही जायचं का काशीला? आता बघतोच तुमचा तो रव्या आहे, तो पोंग्या गावात पाणी कसं आणतो ते. रव्या, मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय र. हसत रडत कसं बी चालत, पण मला फक्त तूच पाहिजे र. अहो बदललोय आता आपण. अशी सापशिडीचा खेळ आहे हो, जिथं सगळे साप आहे ते आपल्याला गिळायला. कुठंतरी कवातरी एखादी शिडी येते मदतीला, पण तिला आपल्या दोघांचं वजन नाही पेलणार. लई कमकोत आहे ती. आणि बर का भावी सरपंच, आजपर्यंतचा इतिहास आहे ज्याचं आपल्याशी वाकडं
त्याची भीमा नदीवर लाकडं. एडिट कोणी केलंय? एडिट वगैरे आमचेच डिरेक्टर वा. सगळं त्यांनीच केलंय. हे- आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे अगदी झिरो बजेट, डायरेक्ट लो बजेट नाही, झिरो बजेट. आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच हायर नाही केलेलं. सगळे टीमने, आर्टिस्ट वगैरे सुद्धा आपल्या ग्रुपचेच आहेत सगळे, म्हणजे सगळे झिरो बजेट मध्ये केलेले आहेत. आमच्यासारखंच आहे तेच ना, तुमचं. झिरो बजेट नव्हतं, पण नाही असं बजेट वगैरे काय नसतं रे. आता तू फक्त आता जे रिसोर्सेस आहेत ते आपल्याकडे फक्त पाहिजे. कॅमेरा, लाईट्स, त्या गोष्टी फक्त आम्हाला पाहिजेत. कंटेंट आपल्या हातात आहे ना. बरोबर. कंटेंट लिहिण्याला तुला पैसे नाही पडत. बरोबर बरोबर लिहू शकतो. चांगलं चांगलं लिहायचं, चांगलं चांगलं करायचं. काय वाटतं तुम्हाला ट्रेलर बघून, म्हणजे नाही काय भारी भारी भारी. म्हणजे आता camera काय वगैरे की सगळं बंद आहे आपलं. नाही नाही रिव्ह्यू दिला किस्सा- मला तरी चालेल. काय रे किस्सा की मी आता जेवढं मी वेब सिरीजचं हे वगैरे थोडंफार बघतोय ना, आता जे काय गणित चाललंय म्हणजे ते आता त्याला कसं मग काय म्हणू, म्हणजे थोडस हे होईल. नाही आवडत मला ते. घाण आहे म्हणजे काहीतरी वाईट कंटेंट चालू येत नसतो युट्यूबवर. घाण काहीच्या काही लोक कंटेंट आणतात आणि त्याला चांगले व्ह्यूज पण मिळतात. कसं काय असं होतंय मला इथे समजत नाही की कंटेंट त्यात काहीच नसतो. भरपूर असं काही म्हणजे 4 शिव्या दिल्या, एक हातातला मुलीचा हात थंबनेलला ठेवला, तुला व्ह्यू मिळाले. बरोबर हे असं आहे. त्यामुळे व्ह्यूजची आणि व्ह्यू आणि चांगलं हे म्हणजे व्ह्यू जास्त असतील तर ते चांगलं आहे असं काही असं नाही. कारण लोकांच्या मनात तोच गैरसमज असतो की एखाद्याला समजा 1 मिलियन असलं ते भारीच आहे. नाही असं काय नसतं. अरे म्हणजे आता आता ती असं मला उदाहरण घे, आमची जी व्हिडिओ ती झाली ती चांगली होती का? त्याला व्ह्यूज खूप झाले. अरे ट्रेलर पेक्षा कितीतरी पटीने झाले. म्हणजे कॉल रेकॉर्डिंगला वगैरे 30,000 व्ह्यू म्हणजे कितीच की ते चांगलंच असेल असं नाही. पण हे छान आहे, कंटेंट आहे, मस्त आहे. काहीतरी पाण्याचा वगैरे विषय. बरोबर. आम्ही तेच म्हटलं की नेहमी तेच विषय बघण्यापेक्षा नाही का लोकांना काहीतरी वेगळं सारखं डबल मिनिंग आपलं करायचं, 2 शिवाय द्यायच्या, त्यापेक्षा हे चांगलं आहे. आपली. आणि वेब सिरीज मध्ये तुम्ही डायरेक्ट फॅमिली सह बघू शकता असं बनवलेलं आहे आपण. त्याच्यात डबल मिनिंग कुठं एक डायलॉग पण नाही, कुठंच नाही मध्ये वेब सिरीज मध्ये. छान छान केलंय. सगळं झालं शूट? हा, शूट वगैरे सगळे 10 एपिसोड झाले शूट. 6 तारखेला पहिला एपिसोड आहे आपला. त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच लिंक वगैरे सेंड करतो. वेळ असला तर तुम्हाला बोलू. नक्की नक्की. आणि बरेच लोक नाही का असं आमच्यासारखं किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की नाही का ते लोक त्या प्रयत्नात आहे की त्यांना पण मोठ्या स्क्रीनवर यायचं वगैरे नाही का, ते त्या प्रकारे प्रयत्न करत असतात की आपण कसं यायचं, काय यायचं. तर त्या लोकांसाठी तुमच्याकडनं काय असेल, आता तुम्ही त्या फेजमधनं गेलात, आम्ही ज्या फेजमध्ये आता आहे ते तुम्ही खूप अगोदर निघून गेलात त्यातनं, तर तुम्हाला आमच्यापेक्षा बराच काही अनुभव येतो. आमच्यासारखे असे बरेच लोक आहेत की ज्यांना या गोष्टी करायच्या. तुमच्याकडनं त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन किंवा आपण म्हणतो ना एक मार्गदर्शन काय करतो, मार्गदर्शन करायला मी एकच काम काळजी घेतली पाहिजे. काळजी काय की मला म्हणजे यातनं मी काय शिकलो असं सांगायचं असेल तर की एक तुमच्याकडे आहे ना परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे. पेपर प्लॅनिंग इज मस्ट. 0 बजेट असं करू शकतो तुम्ही केलं तुम्ही काही इश्यू नाही. थोडाफार पैसा लागतो, नॉमिनल जेवण वगैरे तेवढं मॅनेज करू शकतो. तर पहिली गोष्ट गरजेची प्लॅनिंग पाहिजे त्या गोष्टीचं. म्हणजे काय आपण कसं करणार आहोत आणि त्याचे ABCD पाहिजेत की हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे असे आपल्याकडे प्लॅन्स रेडी पाहिजेत. कुठेच आपलं अडकलं नाही पाहिजे काम. आणि आता मला असं अनुभव आला की लोक म्हणजे आपण ज्यांच्यासोबत काम करतो ना ती लोक खूप म्हणजे फिल्टर करून घ्यायचे. 4 लोकांना फोन करून विचारले बाबा मी याच्यासोबत असं करतोय, आणि आपल्याकडे हे सांगणारी की बाबा हे कर किंवा नको करू भरपूर लोक असतात. बरेच लोक असतात, मोठे मोठे आपले अनुभवी भरपूर लोक असतात की बाबा हे असा माणूस आहे, माझ्यासोबत असं असं करतोय, करू का, की या गोष्टींच फक्त लक्ष द्यायचं. आणि कंटेंट म्हणजे काय की तुम्ही चांगलं काम केलं ना, आता म्हणजे समज हिचं फसवणूक साईडला ठेवली तर सिनेमा चांगला आहे, कंटेंट चांगला आणणं गरजेचं आहे. म्हणजे की आता त्यानंतर हे प्रॉब्लेम्स सेकंडरी आहेत, हे प्रॉब्लेम्स प्रत्येक फिल्मला येतात, असं काही इश्यू नाही. आपण एखादी गोष्ट करायची ठेवली तर त्याला प्रॉब्लेम्स आलेच राहतात, मजा काय त्याशिवाय. बरोबर म्हणजे ते पण म्हणजे असं काही झाली फिल्म असं होईल ते बरोबर. एक सक्सेस नंतर पण तुम्हाला कुणाला तरी सांगताना काहीतरी पाहिजे, काहीतरी आलं पाहिजे, ट्विस्ट असला पाहिजे त्याच्यात. लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट असतो त्यावर काहीतरी असलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम्स येतात त्याला फक्त आपण चांगलं आपण टॅकल करायचं बघायचं. फक्त प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाकडे प्रॉब्लेम आहेत, कोणाकडे नाही. बरोबर बरोबर. त्याला तू कसं टॅकल करतो यावर तुझं फक्त ठरतं. बरोबर बरोबर. लोक आमच्या यशवंत फिल्म प्रोडक्शन साठी पोटा पाण्यासाठी थोडंसं काहीतरी प्रमोशन करून प्रमोशन मी महत्व समजतो. नाही नाही, गावठी राडा नावाची एक नवीन वेबसिरीज चकाचक मस्त कोरी अशी छान 6 एप्रिलला रिलीज होते. खूप सुंदर कंटेंट आहे, पोरापोरांनी मिळून लय भारी काम केलं काहीतरी. आजच्या तुम्ही ज्या फालतू वेबसिरीज आहेत त्यापेक्षा नक्कीच एक चांगली वेबसिरीज येते, तर नक्की बघा. आमच्या टीमतर्फे आम्ही तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर.